नमस्कार मित्रांनो, RRB रिजनल रूरल बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये जी भरती निघालेली आहे IBPS मार्फत ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज आणि ऑफिसर स्केल 1 आणि 2 या पदासाठी भरती होणार आहे. त्या भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांचं एक्झाम स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा किती स्टेजमध्ये होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही आणि किंवा ही परीक्षा मातृभाषामध्ये म्हणजे मराठीमध्ये देता येते का, ह्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. हे जे पद आहे या पदासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार इथे अप्लाय करू शकतो. तर आपण आता एक्झामबद्दल सविस्तर बघूया. तर 2 स्टेजमध्ये एक्झाम होणार आहे. पहिला जो स्टेज आहे प्रिलिमिनरी एक्झाम पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आणि दुसरी जी परीक्षा असणार आहे मेन एक्झामिनेशन असणार आहे. तर पूर्व परीक्षेला काय अभ्यासक्रम असणार आहे आणि किती मार्कचा पेपर होणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी पहिला जो असणार आहे रिझनिंग असणार आहे. मीडियम ऑफ एक्झाम, तर मीडियम ऑफ एक्झाम म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही कुठली भाषा निवडणार आहे परीक्षेसाठी, जसं की तुम्ही मराठी सिलेक्ट केली तर तुम्हाला ही एक्झाम मराठीमधून पण देता येईल. नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 40 आणि मॅक्झिमम मार्क्स असणार आहे 40 मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जो असणार आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, काय असणार आहे मॅथमॅटिकल न्यूमरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन्स आणि 40 मार्क्स असणार आहे. टोटल 80 प्रश्न असणार आहे. 80 मार्क्ससाठी एक्झाम होणार आहे पूर्व परीक्षा आणि कंपोजिट टाईम ऑफ 45 मिनिट्स 45 मिनिटचा टाईम असणार आहे दोन्ही सेक्शनसाठी. तुम्हाला 80 मार्काचा पेपर 45 मिनिटांमध्ये द्यायचा आहे. त्याच्यानंतर जो ऑफिसर स्केल असणार आहे त्यासाठी ऑफिसर स्केल 1 यासाठी रिझनिंग असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 40 मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्स. 80 मार्काचा हा पण ऑफिसर स्केल 1साठी पेपर असणार आहे. तर यांच्यासाठी पण टाईम दिलेला आहे 45 मिनिट्सचा टाईम असणार आहे. आता जर तुम्ही प्रिलिमिनरी एक्झाम पास आऊट झाला तर तुमची सेकंड मेरिटनुसार ते लोक कॅन्डिडेटला मेन एक्झामसाठी बोलवतील. आता मेन एक्झामसाठी काय अभ्यासक्रम असणार आहे, तर ऑफिस असिस्टंट मेन एक्झाम दिलेला आहे. रिझनिंग आहे. पहिली जी टेस्ट असणार आहे रिझनिंग, याच्यामध्ये 40 क्वेश्चन 50 मार्क्स असणार आहे रिझनिंगसाठी. कम्प्युटर नॉलेज असणार आहे, त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन 20 मार्क असणार आहे. मॅक्झिमम मार्क्स 20 दिलेले आहे. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स. इंग्लिश लँग्वेज ही एक्झाम इंग्लिशमध्येच असणार आहे. 40 क्वेश्चन 40 मार्क्स असणार आहे. हिंदी लँग्वेज हिंदीमध्येच असणार आहे एक्झाम 40 क्वेश्चन 40 मार्क्स असणार आहे. अँड न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 40 क्वेश्चन असणार आहे आणि 50 मार्क असणार, असे 200 क्वेश्चन 200 मार्कची एक्झाम असणार आहे. कंपोजिट टाईम ऑफ एकत्र वेळ दिलेला आहे 2 आवर्स टाईम दिलेला आहे 200 मार्काच्या एक्झामसाठी. हा जो पेपर असणार आहे ऑफिस असिस्टंट या पदासाठी असणार आहे. ऑफिसर स्केल 1साठी काय एक्झाम असणार, काय सिलेबस असणार आहे, तर ऑफिसर स्केल 1बद्दल जाणून. ऑफिसर स्केल 1 मेन एक्झामिनेशनसाठी सेम सिलेबस आहे. रिझनिंग आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेज आहे, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, हिंदी लँग्वेज आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. हा एक वेगळा सब्जेक्ट इथे आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ऑफिसर स्केल 1 एक्झामसाठी 200 मार्काची एक्झाम होणार आहे आणि 200 क्वेश्चन असणार आहे. याच्यासाठी वेळ पण दिलेला आहे 2 आवर्स टाईम दिलेला आहे पूर्ण एक्झामसाठी. आता निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही त्याबद्दल आपण बघूया. पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स ॲप्लिकेबल टू ऑल प्रिलिमिनरी मेन अँड सिंगल लेवल एक्झामिनेशन. सगळ्या प्रकारच्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. देअर विल बी अ पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क्स इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट for each questions for which wrong answer has been given in the candidate 1/4 or 0.25 of the marks assigned to question will be deducted as a penalty. म्हणजे 1/4 मार्क्स तुमचे चुकीच्या उत्तरासाठी काय केले जाणार आहे ते मायनस करण्यात येईल. आणि जर सपोज तुम्ही जर क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही, इफ द क्वेश्चन इज लेफ्ट ब्लँक नो आन्सर इज मार्क बाय द कॅन्डिडेट देअर विल बी अ नो पेनल्टी फॉर दॅट क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तुम्ही तो अटेम्प्ट केला नाही तर मार्क कापला जाणार नाही आहे, पण तुम्ही चुकीचा आन्सर दिला आहे तरच तुमचे इथे मार्क्स मायनस केलं जाऊ शकतं. आता मेरिट लिस्ट कुठल्या एक्झामवरती बनवणार, मेरिट लिस्ट कुठल्या एक्झामच्या स्कोअरवरती बनवणार आहे, तर स्कोअर ऑप्टेन इन द ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झाम
मेन एक्झाम आणि सिंगल विंडो एक्झाम. फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज, marks obtained only in the main examination will be considered for the final merit listing. म्हणजे फायनल जी मेन एक्झाम आहे त्याच एक्झामचे मार्क्स मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी घेण्यात येणार आहे. आणि फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर स्केल 1 साठी मार्क्स ऑप्टेन ओनली इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन्स विल बी कन्सिडर शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू अँड फायनल मेरिट लिस्टिंग. आणि ऑफिसर स्केल 1 साठी इंटरव्ह्यूसाठी पण फायनल जी तुमची मेन एक्झाम आहे तिचेच मार्क्स फायनल मेरिट लिस्टसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी कन्सिडर केले जातील. डिटेल ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता. धन्यवाद मित्रांनो.